नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव गहिनीनाथ सरवडे आहे. माझं गाव कनेरी आहे, तालुका औसा, जिल्हा लातूर. माझा मोबाईल नंबर आहे 9834910470. मी हे बायोफॅक्टर कंपनीचं जीवॅम एक 10-12 दिवसाखाली वापरलेलं आहे. आपल्याला अगोदर बऱ्याच समस्या येत होत्या. थंडीमुळे पिकाची ग्रोथ व्यवस्थित होत नव्हती आणि म्हणजे झाड एकदम थांबल्यासारखं होत होतं. म्हणजे की बाबा ह्याच्यात असं अशक्तपणा आल्यासारखं, हे असे पानं पिवळे पडल्यासारखे. आणि हा जो घड आहे ना, म्हणजे केळी म्हणावं तशी निघत नव्हते, लहान केळं निघत होते आणि व्यवस्थित घड पण म्हणजे टिकत नव्हता. असं वाटत होते की याला खायला, म्हणजे आपण खायला देत तर होतो पण खायला भेटतच नाही असं वाटत होतं. मग पुन्हा नंतर मग हे मी बायोफॅक्टर कंपनीचं जीवॅम हे आणलं औषध. मग याला हे 5 लिटरचा डब्बा आहे. याला आपण 2.5 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ड्रिपनं सोडलं होतं. मग आता 10-12 दिवसांनी असं निदर्शनास आपल्या म्हणजे मला असं वाटायला की बाबा ह्याचा फरक चांगलाच पडलाय. कारण जरा पांढऱ्या मुळ्याची संख्या पण वाढली आणि झाडामध्ये असं जरा तरुल ताजेपणा आल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे जे अगोदरचे जी ही पानं पिवळे होते ते पडले पण नंतर असा प्रॉब्लेम आला नाही. म्हणजे झाडामध्ये एकदम असं टवटवपणा आलेला आहे. म्हणजे जसं आता खात पित जसा माणूस दिसतो ना, तसंच झाड पण तसं वाटायला. आणि केळीची पण साईज चांगली झालेली आहे. आता बघा ही सध्या केळी कशी आहे. तर मला वाटतंय की बाबा हे जे औषधं आहेत बायोफॅक्टर कंपनीचं जीवॅम, हे प्रत्येक पिकासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे असं माझा वैयक्तिक अनुभव आहे. कारण आपण स्वतः वापरलंय म्हणून हा व्हिडिओ बनवला. आणि हा खोडवा आहे. आणि विशेष म्हणजे हा खोडवा आहे, सुरुवातीचं पीक नाही. एखाद्या वेळेस तुम्हाला व्हिडिओमधून हा घड जरी लहान दिसत असेल तर आपण खालच्या फांद्या याच्या कमी केल्या का, जेणेकरून केळीची साईज मोठी व्हावी. आणि ज्यावेळेस आपण हे जीवॅम सोडलं होतं त्यावेळेस आता एकदम लहान केळं होते आणि एकदम फास्ट भरलं बरं का असं. म्हणजे आता ज्यावेळेस आता कसं असते, हिवाळ्यामध्ये सहसा जास्ती ऊन लागत नाही, त्याच्यामुळे झाडं अन्नद्रव्य तयार करू शकत नाहीत. पण हे औषध दिल्यापासून म्हणजे त्याचा काही परिणामच म्हणजे प्रॉब्लेमच आलेला नाही. म्हणजे झाडं भरपूर प्रमाणात अन्न तयार करून आपलं फळं पण चांगली मोठी झाली. म्हणजे की बाबा हिवाळ्यामध्ये जसं झाडं वाढायचे थांबतात, तो प्रॉब्लेम याच्याने चांगला सॉल्व्ह होतो. चालेल. ही तर सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे. हे सगळं मला तर असं वाटतं की सर्वांनी, आणि शक्यतो कुठल्याही पिकाला हे चालतंय. ड्रिपनं याला द्यायचं. आता ह्याच्या पॅकिंगचं मला काही माहित नाही, पण हे कुठल्याही म्हणजे कृषी केंद्रावर म्हणजे औषधं मिळतात त्या ठिकाणी हे उपलब्ध असेल असं मला वाटते. चालेल. धन्यवाद.